नमस्कार, मी डॉक्टर अनुजा केळकर. मी सायकॅट्रिस्ट आहे, डी ॲडिक्शन स्पेशालिस्ट आहे, सायकोथेरपिस्ट आहे. केळकर क्लिनिक, घोडबंदर रोड, ठाणे, मीरा रोड मध्ये ऍज अ सायकॅट्रिस्ट बऱ्याच वर्षांपासून प्रॅक्टिस करते. काही दिवसांपूर्वी एक मुलगा आला. ही वॉज अ हाय अचीवर. ही वॉज फार चांगल्या इन्स्टिट्यूट मधनं तो इंजिनियर होता. त्यांनी MBA केलं होतं आणि भरपूर त्याच्याकडे वेगवेगळ्या सपोर्टिंग डिग्रीज होत्या. पण तो म्हणत होता की डॉक्टर, मला इतकं केल्यावरही लोक असं म्हणतात की तू फार चांगलं आयुष्यात केलं आहेस आणि तू खूप हाय अचीवर आहेस, आणि तरी मला असं वाटतं मी काही असं काही फार वेगळं केलेलं नाही, जे बाकी लोक करतात तेच केलं आहे. आणि असं लोक का इतकं मला तारीफ करतायत, माझी वाहवा करतायत, आणि मला त्याचं काहीच पॉझिटिव्ह वाटत नाही, काही कॉन्फिडन्स त्याचा वाटत नाही. आणि मला असं वाटतं की हे सगळं फेक आहे, मी फेक आहे, मी जसा आहे तसा मी लोकांना दाखवत नाहीये, आणि मी जसा आहे तसं मी जगतच नाहीये, आणि जे लोक माझी वाहवा करतायत ते उगाचच करतायत. तर मला हे समजत नाहीये की हे माझ्या बरोबर असं का होत आहे. तर याला ना इम्पोस्टर सिंड्रोम म्हणतात, की ज्यामध्ये त्या व्यक्तीचं अचीवमेंट्स असूनही असं वाटतं की मी काही फार अचीव केलेलं नाहीये. त्याला निगेटिव्ह वाटतं, त्याला कॉन्फिडन्स नाही वाटत की जे काय अचीव केलंय ते माझंच अचीवमेंट आहे, आणि अचीव केलाय तरी काही खूप काही असं आयुष्यात मी अचीव नाही केलं आहे की लोकांनी इतकं मला डोक्यावर उचलून धरावं. आणि त्यामुळे त्याला असं वाटतं की ठीक आहे, मी जगतो आहे जसे चार चौघ जगत आहेत. पण हा ना एक सिम्पटम आहे. जनरली हे डिप्रेशन मध्ये दिसून येतं, की ज्यामध्ये त्या व्यक्तीला असं वाटतं की मी फार काही अचीव केलेलं नाहीये, आणि त्यामुळे तो स्वतःला त्याचा कॉन्फिडन्स नसतो त्याच्या वागण्याचा, आणि त्याला असं वाटतं की काहीच आयुष्यात काही म्हणजे त्याला होपलेस वाटतं, आणि त्याला असं काही पॉझिटिव्ह आयुष्यात वाटत नाही. मेंटल हेल्थ रिलेटेड जे पण काही प्रॉब्लेम्स आहे ते तुम्ही मेंटल हेल्थ प्रोफेशनलशी, सायकॅट्रिस्टशी डिस्कस करा, त्यांचं ऍडवाइस घ्या. काय होतं की जसं या मुलाच्या केसमध्ये झालं की हा मुलगा खूप वर्षांचा सफर करतो आहे, त्याला त्याचं उत्तर मिळत नाहीये, आणि त्याचा तो जॉब पण काही त्यामुळे करू शकत नाहीये, आणि त्याचं आयुष्य थांबून गेलाय. आता तो इतक्या वर्षांनी ऍडवाइस करता आला, पण त्याच्या मनात भरपूर मेंटल हेल्थ इलनेस बद्दलच्या शंका, सायकॅट्री बद्दलचा स्टिग्मा, त्यामुळे तो पुढे जाऊ शकला नाही. पण आज तो डेअरिंग करून त्याच्याबद्दल बोलायला तो समोर आला. पण यामध्ये बराच काळ निघून गेला. मेंटल हेल्थ इलनेस इज रेग्युलर ॲज फिजिकल हेल्थ इलनेस. तुम्ही त्याला पॉझिटिव्हली घ्या, त्याची ट्रीटमेंट करा, जेणेकरून तुमचे आयुष्य थांबणार नाही, तुमचं आयुष्य प्रोडक्टिव्ह राहील. तुम्ही जे काय आयुष्यात अचीव करू शकत असाल, जर यामुळे थांबून गेलं असेल तर तुम्ही पुढे आयुष्यात सरकाल आणि आयुष्यात पॉझिटिव्हली काहीतरी करू शकाल. म्हणून मेंटल हेल्थ प्रोफेशनलची ऍडव्हाइस नक्की घ्या, जिथे पाहिजे तिथे घ्या. तुम्हाला मेंटल हेल्थ रिलेटेड व्हिडिओज बद्दल माहिती हवी असेल, YouTube चॅनल सबस्क्राईब करा, म्हणजे जास्तीत जास्त व्हिडिओजच्या माहिती तुम्हाला या सबस्क्रिप्शन असेल त्याद्वारे मिळत राहील. धन्यवाद.